शेतकरी आहे हे सांगायची कधीच लाज वाटत द्यायची. मला स्वाभिमान आहे की मी शेतकऱ्याची पोरगी आहे. मला जेवढं कौतुक वारकरी असण्याचं आहे ना तेवढंच कौतुक शेतकऱ्याची औलाद असण्याचं आहे. कारण मला स्वाभिमान आहे. मला माहित आहे श्रीमंताच्या घरी कब्बर चहा भेटेल याची खात्री देऊ शकत नाही, पण माझ्या बापाच्या घरी कुत्र जरी गेलं ना तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय महागारी येणार नाही हा विश्वास मला शेतकरी बाबा. आणि त्यालाच ताकद आहे मातीमध्ये सोनं उभं करायची. नाही तर कोण आहे जगात ज्याला मातीत सोनं उगवता आलं दादा? शेतकरी रे. शेतकरी तुम्ही कौतुकाने सांगा शेतकरी ना. हा शेतात गेल्यावर जर पायात काटा रुतला त्यात काही नवल आहे का? शेतात गेल्यावर काटा रुतायचं नवल आहे का? रुततोच. शेतात गेल्यावर पायात काटा रुतला तर आपण काही लगेच पाणी बघून त्याला शोधतो का काट्याला? पायातला काटा बघायला काय करता शेतकरी? थुका घ्यायचा आणि लावाय. राईट आहे. इथे काय हा असं काही मेंटेन करायचं नसतं महाराज बरं का. हा थुका घ्यायचा आणि लावायचा. आता मला सांगा एका थुक्यात काटा दिसतो का? का बाबा एका थुक्यात टाळकरी दिसतो का? एका थुक्यात विळीकडे जातो दिसतो का? नाही. काय करायचं? 2-4 बारे तरी थुका लावावा लागतो. बोट तेच. आता इथं काही आपल्याला हायजीन मेंटेन नाही करायचं आहे बरं का. हा इथं काही तीच माती आहे तेच शेत आहे तोच पाय आहे तेच तोंड आहे तोच बोट आहे महाराज. अरे हायजीन मेंटेन न करता माझा शेतकरी 90 जगतो. ही पुणे मुंबईकर हायजीन मेंटेन करू करू मेले तरी 40च्या पुढे जात नाही. कशाच हायजीन आणि काय है की. हा मग आता ते बोट माझ्या पांडुरंगानं अगदी थुका घ्यावा जिजाईच्या पायाला लावावा. पुन्हा ते बोट तोंडात पुन्हा पायाला पुन्हा तोंडात पुन्हा पायाला. देवाचा सोडा पण रखमाबाईला फार राग आला. रुक्मिणी मातेनं देवाला कसं पाहिलेलं? विश्वाचा कारभार सांभाळताना मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांचे पाय धुताना त्यांच्या दर्शनासाठी लोकांनी तळमळ तपश्चर्या वैकल्य उपासना करताना रखमाबाईला राग येणारच ना दादा. रखमाबाई म्हणली देवा विसरलात का तुम्ही कोण आहे? तुमच्या पायाला हात लागावा म्हणून लोक तपश्चर्या करतात योग याग करतात विधिवत वैकल्य करतात. अरे यज्ञ याग केलं तरी तुमचं दर्शन मिळत नाही. देवा विसरलात का तुम्ही कोण आहे? तुमची नाही माझ्या तरी इज्जतीची काळजी ठेवा. अहो मालकी नाही मी तुमची. काय वाटत असेल मला बघताना? बरं खरं सांगा देवा तुम्हाला विश्वातलं सगळं दिसतं हिच्या पायातला काटा बरा दिसन. खरं आहे की नाही? देवाला दिसत नाही असं काही आहे का मायबाप? आहे की नाही? न सांगता तुम्हा कळू येते. तुम्हाला वाटत असेल तुम्ही वागताना देवाला दिसत नाही पण देवाला दिसत दादा. आणि तुम्हाला देवा सगळं जाणून येतं. हिच्या पायातला काटा कळे ना. का नाटक करताय पांडुरंगा? अहो सोडा तिचा पाय. पण आता देवानं म्हणावं रखमा काय वाटतं तुला? काटा रुतवणारा बी मीच आहे आणि काटा काढणारा बी मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी येते. माझ्या तुकोबारांचा संसार सांभाळते ती बायको आहे. अहो तुकोबाराय परमार्थ करू शकतात कारण माझी जिजा संसार सामर्थ्यानं सांभाळते. त्या जिजाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावून केलेला अट्टास आहे. काय करायचं मला सांग बरं? काय वाटतं तुम्हाला? वारकरी हे जे कपाळाला बुक्का लावतात ना हा बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे जो माझा पांडुरंग परमात्मा त्याच्या मस्तकाला लावतो. कोण असतो वारकरी? होईन भिकारी पण पंढरीचा कोण आहे वारकरी? अरे एकादशीला वारकरीने दर्शन घ्यावं द्वादशीला पत्तरवाळ्या उचलाय माझा पांडुरंग येतो दादा. काय वारकरी तुम्हाला वाटतंय माळ घाला मरत नाही? खरे माळ घातल्यावर मरत नाही. ते म्हणचाल गप्पा मी पिटिवले ती कितीतरी माळ खरी नाही मरत नाही. तसं नाही ऋषिकेश महाराज. मरत नाही असं नाही. मरत नाही असं मरत नाही तसं नाही. कळून घ्या मला. मरत नाही असं मरत नाही. मरत नाही असं मरत नाही. असं पे मरण कुणाला टळलंय पण एवढं मात्र खरंय ह्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला कधी आपत्कालीन मरण येत नाही. तो नियतकालीनच मरतो कारण जगाचा मालक त्याच्या पाठीशी. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले तसंच मरत. ताकद आहे नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी
त्याच्या बापाची लेकर आहेत ती तुमच्याला घाबरणार नाही रे दादा, म्हणून वाड वेळ झाला उभा वैकुंठ श्रीरंग भोरावित साक्षात देव येतो रे, म्हणून म्हणते कपाल गंधा सवा गळ्यात वाळा सगळे अव पंढरीची वाट धरावी अवघाची संसार अलोनिया भार राहिलो निश्चिंत निरविले संत विठोबासी आणि पंढरीची वाट धरावी. पण माऊली एकट्या तुकट्याचं म्हणलं असतं तर आम्ही बी विश्वास ठेवला होता. अवघाची बर काय ताकद, माझ्या माऊलीची ताकद तरी समजून घ्या. उभा हरिला ध्वज तिही लोकावरी, ज्यांचा ध्वजच तिन्ही लोकावर आहे त्यांना संसार सुखाचा तिही लोकाचा करायचा काय अवघड आहे. महाराज इतकी ताकद आहे जयाची आद्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बोल रेडा बोले, त्यांना काय अवघड आहे मला सांगा बरं. अहो ज्ञानोबा आहे समजून घ्या दादा, या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणजे ज्ञानोबा आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS MBBS MD MPC UPC भरतीची तयारी करी, ॲग्रिकल्चर व्यापार संसार राजकारण कुठल्याही क्षेत्रात नोकरी करताय, स्वतःचा बिझनेस आहे. एकदा ज्ञानेश्वरी वाचा. विनंती या लेखीची, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानेश्वरी तर समजून घ्या ना, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. काय म्हणणं आहे तुमचं, बरोबर आहे की नाही माय? मुद्दाम करता का ग तुम्ही? मी तुम्हाला विचारते चुकतं का माझं? आपल्या गावा शेजारी नदी आहे का? नदी आहे ना? आहे काय? पाणी आहे का तिला? आहे का? मरण इतकं आहे का? आहे ना? मग टाकून या मला. तुम्ही खुश वाचाल असं काही वाटत ना झालंय. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. खरं की खोटं? खरंय. व्यक्तिमत्व स्त्री लागतं. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं, व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, माय झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय? विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव महाविष्णूचा अवतार आजची पिढी माऊली समजून घ्या. 21व्या वर्षी संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबरायांची. कितव्या? 21व्या. ताकद लक्षात घ्या. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. ताकद लक्षात घ्या. चाचूचेनी सांडसे खंडी जपे पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. त्यांना काय अवघड आहे? अवघाची संसार सोपं नाहीये. तर ते म्हणतात मी करीन म्हणजे मी करीन आहे का? नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवे माझा, मी बोलावं आणि तू, कारण मी आणि तू फरक. देवते संत देवते निमित्त त्या पंढरीच का? जेव्हा नव्हते चराचरा तेव्हा होते, तिथे एक ढालगज निर्माण झाले. काय ताकद आहे महाराज? हे कुणी केलं? महाराज ही ताकद आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ, हे मूळचं घर आहे म्हणून पंढरपूर. महाराज सांगतात मृत्यूलोकी एक नगर याचे नाव पंढरपूर.
पुण्या जातवित गोत कुळशिळ मात भजे कात्वनित. काय पंढरपूर आहे माझं. अरे काय कौतुक आहे मला पंढरीचं. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. समदृष्टी घेता समान बऱ्यापैकी देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. पण कौतुक आहे मला विठ्ठलाचं. आजही माझ्या पांडुरंगाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे ती माझी पंढरी आहे. पण आमचं उज्जैन टाकल्यावरची केस काढून काढून तिरुपतीला जातं. टाकल्यावर केस येईना तरी खपत. पण पंढरी तिकडे जाऊ नये असं नाही, पण इकडे जाऊन तिकडे जावं हे मूळच आहे दादा. हे मूळ म्हणून पंढरपूर. महाराज लय ताकद माझी माय. महाराज नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पायी. कोण आहे असं देव मला सांगा बरं. कसलाच उतत नाही मातत नाही कसलाच भेद विभेद नाही. काय देवाचं कौतुक. देव कसंही माझ्या विठ्ठलाचं नाम कसंही घ्या. रागानं घ्या प्रेमानं घ्या संसारात घ्या परमार्थात घ्या. देव पुण्य काय ताकद कसंही घ्या. फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी. नशेत भजन नसुने. काय म्हणणं आहे टाळकरी. बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा. भजन होती बघा जुनी. नाही त्यातला हरकत नाही पण गोड पाहिजे जुनी. लेकरांची सेवा